ह्याचं आपण एक शॉट टाकलेलो की ही जागा ओळखा म्हणून आणि सगळ्यांनी व्यवस्थित ओळखला नाही होता. तर आज पाणी बघा किती भरलं आता. तर मित्रांनो, कोण कोण पहिल्यांदा ही लोकेशन बघता सांगा. आणि जर ह्यो नवीन ब्रिज बांधलेलो नसतो तर काय झालं असतं आता तुमका मी दाखवतोय. कसलो पाऊस इलो बघा, काही एक दिसत नाही आहे बघा जोरात. आणि वादळी वारो जसो असतो ना तसो सुटलो पुरो. नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर. मी आता देवगडमधनं बोलते तुमच्याशी. देवगडमध्ये खाक्षीतिटा म्हणून म्हणजे जे नवीन आता व्हिडिओ बघतात आपले त्यांच्यासाठी सांगते. देवगडमध्ये खाक्षीतिटा म्हणून गाव म्हणजे जागा असा, तर आम्ही राहतो आणि इथे आपलं फर्निचरचं शॉप पण असा. तर आता आम्ही चाललो आहोत डोबवाडी. डोबवाडीत कशासाठी जाता होता, एक आपले कस्टमर आहेत एकदम जुने कस्टमर, तर त्यांच्यात आपण त्यांना काहीतरी सामान हव्या. त्यांचा थोडासा सामान आता आपण हे मागे ठेवला आणि थंय ना माप घेऊचा आणि माप घेऊन त्यांना आता ह्या देऊचा. त्याच्यामुळे आपण आता थंय जाता आणि तुमका आता वाटेत जा आता काय पाऊस पडता, त्याच्यामुळे आपण आपला जो कोकण असा तो एकदम मस्तपैकी बहारलेलो असा. तर त्या कोकणाचे पण काही शॉर्ट्स काही दाखवण्यासारखा झाला, डोबवाडी वगैरे आम्ही जाता, तर सगळं तुमका मी या व्हिडिओत दाखवतो. तर चला, तुमचं जास्त वेळ न घेता या व्हिडिओ सुरुवात करताय. पण या प्रवास करतो ह्या वॅगनर गाडीतून. आणि जर तुम्ही खाक्षीतिट्यावर येत असता या तुमका शॉप दिसतला, हे असा खाक्षीतिटो ह्यो सरळ रस्तो गेलो जामसंड्याक. जामसंड्याच्या 2 किलोमीटर आधी असा खाक्षीतिटा आणि थंयच तुमका दिसतला विजया टीन वर्क्स. तर चला जाऊया डोबवाडीत आणि बघूया. आता पाऊस तर आज दिवसभर असा. आता आपण खाक्षीतिट्यावरनं निघालो आणि आधी तुम्ही आजूबाजू बघू शकता सगळीकडे हिरवळ असा. कारण तुमका तर माहिती आहे आपल्या कोकणात जोरदार नुसतो पाऊस न वत्ता. आणि आजचा दिवस जो आज तर काय वाऱ्यासकट पाऊस असा भयानक. तर आपण आता ह्या मार्गे कशाक जाता, तर कट्ट्यावर रस्त्याचं काम चालू आणि सगळीकडे खड्डे आणि चिखल बिकल झालेलो. त्याच्यामुळे तुम्ही जर देवगड ते नांदगाव ते देवगडचा प्रवास करतास तर दाभोळतीट्यावरनं आतमध्ये घुसून यावा, रस्तो तुमका चांगलो मिळेल. ह्याचं आपण एक शॉट टाकलेलो की ही जागा ओळखा म्हणून आणि सगळ्यांनी व्यवस्थित ओळखला नाही होता. तर आज पाणी बघा किती भरलं आता आपण असं दाभोळ पुलावर आणि त्या ह्याचा आणि ह्याचा पाणी एकत्र झालेलं असा, म्हणजे लेवल जी असा ती एक झालेली असा आहे ना. काय ना जाऊया. साठी मी थांबलेलो आहे. होय, म्हटलं गाडी मागेच उभी करूया कारण पार्किंग म्हणजे गाडी दुसरी सुटत नाही. होय, तर मित्रांनो, कोण कोण पहिल्यांदा ही लोकेशन बघता सांगा. म्हणजे आपल्या लोकांना माहिती असते, बाहेरनं जर कोण नवीन बघित असत त्याच्यासाठी हे बघा. आता ही जो पाडतरीत रस्तो जाताना वरनं त्या रस्त्यानं आम्ही जातला, कारण सकाळचा रस्ता थोडं खराब आहे म्हणलं समजा. आणि गावागावातले रस्ते आहेत ना एक नंबर वाटतात पावसात. बघा ना, फुल पैसा वसूल. आता आपण पाडतरीत असावं आणि जर पाडतरीतलं कोण आपलं व्हिडिओ बघित असाल तर त्यांनी नक्की कमेंट करा, आमका वाचूक बरं वाटत. आपण आता सड्यावर असावं पाडतरच्या आणि वाटतं पावसाचं आगमन झालेलं असा. लोकांकडे सगळीकडे आता अकडी तकडी फिरशाल ना तुम्ही कोकणात, शेतीची कामं चालू असत. ह्यो एक असो ऋतू आणि सगळ्यांका आवडता. आमका स्पेशली माप आवडतं कारण कोकण तसा सुंदर असाच, पण पावसात अजून तर नटता. आणि त्यातल्या त्यात आमचा देवगड एक नंबर. वरती असे ढग आणि मध्ये मध्ये ना पाऊस पडता आणि जबरदस्त असं वातावरण गार झालेला. आणि हे बाजूबाजू ना व्हाळी असतात ना, त्याच्यानं नुसतं पाणी वाहताना भारी वाटतं बघू. म्हणजे हा कसं आपण शब्दात सांगू शकत नाही, जबरदस्त.
आपण ना ऑलमोस्ट कामत्यात पोहोचलो. आणि जर यो नवीन ब्रिज बांधलेलो नसतो तर काय झालं असतं आता तुमका मी दाखवतोय. एकच मिनिट. ब्रिज बांधलेला नसता तर खाली ना एक ब्रिज असा. आता ब्रिज जरा पाऊस पडलो ना, ह्या बघा ह्या दिसताना हा ब्रिज हा, जरा पाऊस पडलो की त्या ब्रिज पाण्याखाली जायचा. त्याच्यामुळे ह्या नवीन ब्रिज ह्या केलेला. आता तुम्ही थोडे सिनेमॅटिक एन्जॉय करा. दाखवी होते तर पाऊस इलो तर बघा ह्या नवीन ब्रिज बांधल्यामुळे बरेच चांगला झाला. कारण काय व्हायचा, जरा पाऊस पडलो की खालचा जो ब्रिज होता छोटा त्या वाहवला जायचा, म्हणजे त्याच्यावरनं पाणी जायचा. तर त्याच्यामुळे अकडची तकडची वाहतूक बंद व्हायची. आता आपण कामत्यात पोहोचलो आणि अकडीच आता कोटकामते म्हणजे आपली कोटकामत्याची भगवती आई तिचं हे मंदिर असं. आई तर या बघा हय भगवती आईचा मंदिर असा. आणि अकडी पुढे येल्यावर ना पुढे एक जाऊच्या आधी नाही काही छोटंसं ब्रिज लागता. त्या ब्रिजवरनं पण ना पाणी वाहत असतं. तो पण आता लय जुनं झालो, त्याच्याकडे पण आता लक्ष द्यायची गरज आहे. कारण अकडच्या लोकांचे म्हणजे पाऊस वाढलो की त्यांना पाणी वाहलं. पण आपण आता अकडे जायत नाही ना, आपण आता हायना वरती जातो लाव डोबवाडी एवढं असतो ना. अकडनं तुम्ही जाऊ शकता किंजवडे लिंगडाळ. पाऊस जोरदार आणि आज दिवसभर असोच पाऊस वारो आणि पाऊस बेकार. येताना ना आता ह्या साईड काही लाव काय माहिती आपलं पोकरभाऊचं गणपती मंदिरात आहे. आणि एक गोष्ट कधी नाही ती चांगली काय दिसली माहिती, रस्त्याच्या बाजूक झाडं लावलेली आहेत बघा. आणि संजयक विचारलं, संजय म्हणतं रस्त्यावाल्यांनीच लावल्याने. आणि एक म्हणजे ती ढोरा वगैरे खाऊ नये म्हणून त्याका बाहेरनं जाळी पण लावल्याने. अशी झाडं लावा. मी तर म्हणतोय आता जो आपलो देवगड नांदगाव रस्तो झालो ना त्याच्या आजूबाजूक आता काय झाडं शिल्लक रावला नाही. तर माझं ह्या एकच आहे की त्याच्या बाजूक पण जरा ना झाडं लावा. जर सरकार लावत नसतील ना तर ते आसपासच्या एरियामध्ये जर कोण लावतात ना तर त्यांनी ती जरा झाडं लावा. कारण गरज आहे. कारण गरमीत एवढं ते उन्हाचे वाफे मारतात ना ते आता डांबरी रस्त्या सिमेंटच्या रस्त्यावर. आणि असं बोलता बोलता आपण सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या जाईल जा. पोकरभाऊचा फेमस गणपती मंदिर असा, पांडवकालीन गणपती मंदिर असा. तर आता तुम्ही बघितलास ह्यो जरा विषय माका बरं वाटलं तर म्हटलं लगेच तुमका दाखवूया. ह्यो जरा बदल चांगला. मित्रांनो आम्ही मापा वगैरे सगळी घेतली. त्यांचा कसा सगळा वेगळ्या साईजमध्ये बनवचा असा, त्याच्यामुळे माप वगैरे घेतला. त्या आपण आता सगळा कोटेशन वगैरे त्यांना देणार. त्यांच्याकडनं फायनल झाला की आपण त्याचं सामान बनवून घेणार. जेव्हा या परत आपण यांचं सामान घेऊन येऊ त्याचा व्हिडिओ पण तुमच्यासाठी येतच. आणि तुम्ही पण जर काय तुमची ऑर्डर असतात की असं काय वेगळ्या साईजमध्ये जर तुमका काय बनवायचं असतं तर तुम्ही पण आम्ही तुमच्या घरी येऊन त्या जागेचा माप घेऊ शकता. तर चला म्हटलं अकडी येतच होतंय. म्हटलं तुमका वाटेतले गाव वगैरे दाखवूया. आणि तुम्ही त्या जर गावातले राहणारे असलास तर कमेंटमध्ये न लाजता कमेंट करा की तुम्ही बाबा त्या गावातले असाल. तर ह्यो व्हिडिओ होईपर्यंत कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू. असलो पाऊस इलो बघा काही एक दिसत नाही बघा जोरात. आणि वादळी वारो जसं असतो ना तसं सुटलं पुरो.